शंभूराजे हे फक्त नाव नव्हतं, तो वनवा होता, ज्यामुळे शिवछत्रपती नंतरही स्वराज्य सेवेची आग ह्या मराठी रक्तामध्ये धगधगत होती. तो इतिहास नव्हता, शत्रूंसाठी श्राप होता. एका अर्थाने तो मुघलांचाही बाप होता. 16 जानेवारी हा फक्त दिवस नव्हता, तो काळाचा कणा मोडणारा क्षण होता. रायगड थरथरत होता, आभाळ साक्षीदार होतं आणि स्वराज्याचं सिंहासन आज खऱ्या वारसाची वाट पाहत होतं. मस्तकावर मुकुट चढला, पण त्यात सोन्याचा भार नव्हता. तो शिवरायांच्या स्वप्नांचा आणि स्वराज्याच्या जबाबदारीचा ज्वालाग्रंथ होता. ढोल ताशे वाजत नव्हते, तो रणसंग्रामांचा नाद होता. अरे शिवबांचा छावा आला, हा जनतेच्या मनीचा ध्यास होता. तिलक लावला गेला, पण तो फक्त विधी नव्हता, तो शत्रूंना दिलेला इशारा होता. औरंगजेबाच्या तख्तालाही हादरा बसला. दिल्लीला कळलं की त्यांचा बाप सिंहासनावर बसला आहे. त्या राज्याभिषेकाने फक्त एक राजा घडला नाही, तर एक युग उभं राहिलं. संपूर्ण रयतेला त्यांचं धाकलं धनी भेटलं आणि तो सुवर्ण दिवस इतिहासात शंभू राज्याभिषेक दिन म्हणून कोरला गेला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.